Hello everyone, this is Apurva Patil. I welcome you all at the Unique Academy's Unique Tuitions. Today we have Ranjit Deshmukh sir with us to guide. Today's session is for career in law, which will be conducted by Ranjit Deshmukh sir. Deshmukh sir is well known and expert in this field. I welcome Deshmukh sir and request him to take over the session now. Thank you. Good afternoon, everyone. So I welcome you all in the Unique Tuitions segment of the Unique Academy Pune. Here we are providing you all kinds of guidance related with all the subjects from 5th to 12th in the all across boards. Upon which the new segment which started under the Unique Tuitions is guidance for the various career opportunities. So today I would discuss the career opportunities in the field of law. So here I would like to start with some interesting point or say some basic anecdotes as you can call it, if I may say so. So आजच्या या करिअर इन लॉ याच्यावरती जर आपल्याला थोडासा विचार करायचा असेल तर बेसिकली आपल्याला माहित पाहिजे व्हॉट इज मीन बाय लॉ. सो बिफोर दॅट तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की लॉ म्हणजे काय, तर आपण त्याला एक प्रकारे म्हणू शकतो मराठीमध्ये ज्याला आपण कायदा म्हणतो. बट वेन इट कम्स टू द ऍक्च्युअल डेफिनेशन अँड मिनिंग ऑफ इट ती खूप विस्तृत अशी संकल्पना आहे. सो सपोज एक हायपोथेटिकल सिच्युएशन आपण इमॅजिन करूया की ज्यामध्ये तुम्ही सपोज आता घरात बसलेला आहात तुमच्या आणि कुणीतरी तुमच्या घरामध्ये सध्या एंटर करतंय विदाउट युअर परमिशन, तुमच्या घरात येऊन बसलंय किंवा तुम्हाला आपण ज्याला दमदाटी म्हणतो, ओके, ज्याला थ्रेटन म्हणतात इंग्लिशमध्ये किंवा कायद्याच्या भाषेत, ते जर तुम्हाला असं कुणी करत असेल तर त्याच्यावरती उपाय काय. तर तुम्ही सगळे सांगाल की आम्ही पोलिसांना बोलू वगैरे आणि त्या माणसाला शिक्षा होईल. बेसिकली हे सगळ्यांना माहिती आहे. पण असं कोण कुणाच्या घरामध्ये एंट्री करू शकतं का ज्याला आपण म्हणूया की विना परवाना तुमच्या घरामध्ये तो एंट्री करतोय, ज्याला आपण ट्रेस पासिंग म्हणतो. किंवा तुमची प्रॉपर्टी आहे त्यामध्ये तो एंट्री करू शकतो का माणूस. किंवा सपोज तुम्ही आता सपोज तुम्ही ज्या कोणत्या शहरामध्ये गावामध्ये असाल तर नो एंट्री नावाचा जो कन्सेप्ट आहे तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की रस्त्यामध्ये जाताना ज्याला आपण एकेरी वाहतूक म्हणतो की फ्रॉम ए पॉइंट टू बी तुम्ही सरळ जाऊ शकता, पण त्याच रस्त्यावरून तुम्ही बी पॉइंट टू ए येऊ शकत नाही, ज्याला आपण वन वे म्हणतो. किंवा तिकडून यायला नो एंट्री असेल, इकडून जायला फक्त परवानगी असेल. तर तुम्ही तो जो रूल आहे, ज्याला जो रूल किंवा कुठला पार्लमेंटने बनवलेला कायदा आहे, लॉ या डेफिनेशनच्या अंतर्गत हा सगळा भाग येतो. तर मग अशा पद्धतीने लॉ हे असं फील्ड आहे जिथे आपल्याला असं म्हणता येईल की काही सेट ऑफ रूल्स डिझाईन केले जातात. ते रूल्स गव्हर्न करतात की कशा पद्धतीने हे सगळे ट्रान्झॅक्शन्स होतील. आणि ऍट द सेम टाइम जर तुम्ही ते ट्रान्झॅक्शन्स मध्ये जर तुम्ही त्या कायद्याने प्रोहिबिट केलेल्या काही गोष्टी करत असाल तर सबसिक्वेंटली तुम्हाला त्याची पनिशमेंट पण दिली जाते. जर तुम्हाला आपण असे एक हायपोथेटिकल सिच्युएशन इमॅजिन केलेली आहे की तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत तुमच्या घरामध्ये बसलाय किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला तुमच्या प्रॉपर्टीमध्ये जी बाग आहे त्या बागेत तुम्ही सगळे बसलाय बाहेर, तर कुणी तरी व्यक्ती तुमच्या घरामध्ये विना परवाना तुमच्या घरामध्ये एंटर करते किंवा तुमच्या प्रॉपर्टीमध्ये एंटर करते, ज्याला आपण ट्रेस पासिंग म्हणतो. तर हे कुणी करू शकतं का. तर तुम्ही म्हणाल हा ठीक आहे, तो आला तर मी त्याला त्याच्यासोबत काही वेळा तुमचे वाद होतील वगैरे, पण फर्स्ट इन्स्टन्स मध्येच आपण विचार करूया की कुणी अशा पद्धतीने ट्रेसपास करू शकतं का. हा एक हायपोथेटिकल सिच्युएशनचा आपण मुद्दा बघितला. त्यानंतर आपल्याला दुसरा मुद्दा एक बघता येईल की नो एंट्री ज्याला आपण म्हणतो, किंवा एका रस्त्यामध्ये तुम्ही गेल्यानंतर रस्त्याच्या सुरुवातीला एक बोर्ड लागलेला असतो की नो एंट्री, तुम्ही इथून तुमचं वाहन घेऊन जाऊ शकत नाही. किंवा वन वे, तुम्ही घेऊन जाऊ शकता पण त्याच मार्गाने तुम्ही वापस येऊ शकत नाही, तुम्हाला फिरून यावं लागेल. तर हे काय आहेत, हे रूल्स आहेत. मराठीमध्ये आपण याला नियम म्हणतो. तर हे रूल्स कोण डिझाईन करतं, तर हे रूल्स बाय अँड लार्ज सरकारी एजन्सी कडून डिझाईन केले जातात. मग त्या विविध त्यामध्ये मंत्रालय असतील, सगळ्याचे सरकारचे वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतील, पोलीस असतील. तर ह्या सगळ्या संकल्पना तुम्हाला माहिती आहे.
तर मग आपला मुद्दा येतो की लॉ या करिअरमध्ये किंवा हे जे ज्याला आपण एरिया म्हणूया आपल्या करिअरचा, तर या एरियामध्ये नक्की काय होतं. तर यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग असतो की आपण सगळे जेव्हा आपल्या समाजामध्ये राहतो इन सोसायटी, तेव्हा देर आर सम रूल्स फ्रेम्ड बाय द गव्हर्नमेंट एजन्सीज. देर आर सम ऍक्ट्स मेड बाय द लेजिस्लेचर, ज्याला आपण विधिमंडळ म्हणतो, विधानसभा, विधान परिषद किंवा लोकसभा, राज्यसभा, हे तुम्ही ऐकलं असेल. तर ह्या ज्या गव्हर्नमेंट एजन्सीज असतात, या गव्हर्नमेंट एजन्सीज रूल्स तयार करतात, काही कायदे तयार करतात, कायदे कानून ज्याला आपण म्हणतो ते तयार करतात. मग या कायद्यामध्ये नक्की असतं काय, तर या कायद्यामध्ये सांगितलं जातं की त्या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये आपण सर्वांनी मिळून कसं वर्तन ठेवलं पाहिजे. ओके, व्हॉट इज एक्सपेक्टेड, की आपलं बिहेवियर कसं पाहिजे. इफ अ सर्टन ऍक्ट इज सर्टन ऍक्ट इज प्रोहिबिटेड बाय द लॉ, आणि जर प्रोहिबिट असणारी कृती तुम्ही केली, देन तुम्हाला त्याची जी काय आहे ती पेनल्टी भोगावी लागेल. मग त्यामध्ये दंड असेल किंवा तुम्हाला काही शिक्षा असेल. हा एक प्रकार झाला. दुसरा एक प्रकार असतो, सपोज एखाद्या व्यक्तीकडे वडिलोपार्जित संपत्ती आहे, सपोज त्याच्याकडे 30 एकर शेती आहे, राहतं घर आहे, आणि त्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर त्याच्या वारसामध्ये मुला मुलींमध्ये त्या संपत्तीवरून वाद होऊ शकतात की किती एकर शेती कुणाला मिळणार, घर कुणाला मिळणार, सोनं नाणं असेल तर ते कुणाला मिळणार. तर मग याच्यासाठी काय रूल आहेत का, तर आहेत. तर या सगळ्या संपत्तीचं वाटप कसं करायचं, मुलाला किती द्यायचं, मुलीला किती द्यायचं, इनफॅक्ट मुलीला मिळतं का, हा पण एक मुद्दा आहे. तर ते मिळतं मुलीला. आज आपण मुलाच्या इक्वल असं ट्रीट करतो, आणि वडिलांच्या पश्चात त्या कुटुंबामध्ये जी काही संपत्ती आहे त्याच्या वाटपामध्ये मुलीलाही आपण हिस्सा देतो, तिला भागीदार करून घेतो. हे असे काही वेगवेगळ्या केसेस ज्याला आपण म्हणतो, त्या तुम्हाला वेगवेगळ्या लॉच्या अंडर तुम्हाला पाहायला भेटतील. मग लॉ या एरिया ऑफ ज्याला आपण करिअर म्हणूया, यामध्ये नक्की काय केलं जातं, तर तुम्हाला बेसिक आयडिया असेल, न्यूजपेपर मध्ये तुम्ही काहीतरी वाचलं असेल, टीव्ही चॅनल वरती काहीतरी बघितलं असेल, किंवा तुम्ही कोणकोणत्या वेब सिरीज मध्ये, मूवीज मध्ये तुम्ही पाहिलं असेल की समोर जज बसलेले असतील, 1 2 3 जे कोणी असतील, आणि त्यांच्या समोर 2 वकील असतात, ते आर्ग्यू करतात. ते 2 वकील एकमेकांच्या अपोजिट आर्ग्यू करतात की एक वकील म्हणतो की याने खून केलाय, दुसरा त्याला काउंटर करत म्हणतो की याने खून नाही केला. तर मग त्याच्यासाठीचे जे काही पुरावे, साक्षीदार, ज्याला आपण प्रूफ्स अँड विटनेस म्हणतो, एव्हिडन्स अँड विटनेस, ते त्या समोर ठेवून त्याचा काय केला जातो, निकाल लावला जातो की नक्की घटना काय घडली. सो अशा काही बेसिक गोष्टी लॉ बद्दल तुम्हाला माहित असतील. तर मग लॉ मध्ये करिअर हे फक्त एवढंच आहे का, कोर्टामध्ये जाऊन आर्ग्यू करणं आणि क्लायंट कडून त्या बदल्यात जे काय असेल ते फीस घेणं, जर तुमचा क्लायंट इनोसंट असेल तर त्याला त्या केसमधून सक्सेसफुली बाहेर काढणं, किंवा तुमच्या जे जमिनीचे वाद असतील तर तुमच्या क्लायंटला त्याचा जो रास्त हिस्सा आहे, ज्याला आपण ड्यू पार्ट म्हणतो, त्या संपत्तीमधला, तो त्याला मिळवून देणं. मग याबद्दल आपल्याला थोडस बोलता येईल. तर लॉ मध्ये फक्त हा एक भाग झाला. लॉयर, ज्याला आपण ऍडव्होकेट सोप्या भाषेत, आता दोन्ही टर्म मध्ये थोडासा फरक आहे, पण आपण बघूया. तर ते ऍडव्होकेट जे आर्ग्यू करतात इन कोर्ट, आणि त्यांच्या क्लायंटला त्यांचे काय मिळवून देतात, ज्याला आपण राईट्स म्हणतो, अधिकार, त्यांच्या अधिकारांचं जतन करणं. काही वेळा माझा एखादा अधिकार समाजातला एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडून किंवा व्यक्तिसमूहाकडून, ज्याला पर्सन ऑर ग्रुप ऑफ पर्सन्स असं म्हणतो, त्यांच्याकडून त्या अधिकारांचं हनन होऊ शकतं, तो अधिकार भंग केला जाऊ शकतो, किंवा काही वेळा सरकारी यंत्रणांकडूनही तो केला जाऊ शकतो. सपोज मला अधिकार आहे, आपण एक इमॅजिन केलं की मला बिझनेसचा अधिकार आहे, तो माझा फंडामेंटल राईट आहे, तर मला जर एखाद्या भागात, सपोज पुणे, मुंबई या शहरामध्ये मला मोबाईल दुकान चालू करायचंय, हा जर माझा राईट असेल, तर मी त्या एरियामध्ये जे काही प्रिस्क्राईब नॉर्म्स आहेत ते जर पूर्ण करून मी त्या एरियामध्ये जर माझा बिझनेस सुरू करत असेल, तर नो वन कॅन स्टॉप मी फ्रॉम डुईंग दॅट. इव्हन गव्हर्नमेंट कॅनॉट स्टॉप. हा त्या सगळ्यांचा महत्वाचा भाग आहे. तर मग जर असं कोणी करत असेल, तर तुमच्याकडे त्या विरोधात एक रेमेडी आहे. रेमेडी याचा अर्थ आपण त्याला सोप्या भाषेत म्हणूया, तुमच्याकडे तुमच्या ज्या अधिकारांचं हनन झालंय त्यावरती तुमच्याकडे एक उपाय आहे. कोणता? तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकता. ओके,
तुम्ही अपोजिट व्यक्ती समूहाला कोर्टामध्ये खेचू शकता, और यू कॅन ड्रॅग गव्हर्नमेंट ऑल्सो, की या गव्हर्नमेंट एजन्सीज कडून अशा काही अँटी अँटी म्हणता येणार नाही, पण त्याला आपण म्हणूया की अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज किंवा बेकायदेशीरपणे त्यांच्याकडे काही घटना घडल्यात किंवा त्यांनी काही अनलॉफुल ऍक्शन केलेली आहे, ज्यामुळे माझा हा पर्टिक्युलर अधिकार जो आहे त्याचं हनन झालंय. हा झाला बेसिक भाग. मग करिअर वाईज लॉ मध्ये आपल्याला काय बघता येईल, की हा एक ऍडव्होकसीचा भाग झाला, पण याच्या पुढे लॉ मध्ये आणखी काही करण्यासारख्या गोष्टी आहेत का? लॉ कोण करू शकतं, त्याच्यासाठीची क्वालिफिकेशन काय, त्याचे कोणकोणते कोर्सेस आहेत, आणि त्यानंतर पुढे भारतामध्ये लॉचे कोणकोणते चांगले कॉलेजेस आहेत आणि त्यामध्ये आपल्याला प्रवेश कसा मिळवायचा, ऍडमिशन कसं घ्यायचं. सो दीज आर सम पॉइंट्स ऑफ सिनॉप्सिस दॅट वी आर गोइंग टू डिस्कस इन टुडेज टॉक. ओके, तर यामध्ये आपल्याला बघता येईल की स्लाइड जर तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती, तर तुम्हाला दिसेल करिअर इन लॉ अशा ह्याच्यामध्ये आपण बघतोय. तर त्यामध्ये आपल्याला बघता येईल फर्स्ट की करिअर ऑप्शन्स आफ्टर 10th काय असते. तर आफ्टर 10th मी म्हटले त्याचं कारण असं की लॉ ही अशी सिंग्युलर डिग्री तुम्हाला 12वी नंतर 3 वर्ष 4 वर्ष अशी करता येत नाही, त्यामध्ये थोडासा फरक आहे. तर फरक कसा, सपोज एक आपण एक्झाम्पल घेतली की तुम्ही 10th झाला, 11-12 तुम्ही सायन्स मधून केलं, आणि 12th नंतर तुम्ही तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये गेला, सपोज बीई इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, और तुम्ही एमबीबीएस कडे गेला, और तुम्ही बीसीएस, अशा गोष्टी केल्या. लॉ मध्ये अशी टिपिकल 3 वर्षाची डिग्री तुम्हाला किंवा 4 वर्षाची येत नाही, त्यामुळे थोडासा डिफरन्स आहे. सो बिफोर दॅट वी विल डिस्कस सम ब्रीफ, ज्याला आपण पार्श्वभूमी म्हणूया, ते आपण पार्श्वभूमी त्याचं बॅकग्राऊंड थोडंसं आपण डिस्कस करूया. तर 10th नंतर काय करिअर ऑप्शन्स असतील, तर 10th नंतर बेसिकली 3 करिअर ऑप्शन्स आहेत, सॉरी 4 करिअर ऑप्शन्स आहेत. एक सायन्स, सेकंड कॉमर्स, तिसरा आर्ट्स किंवा ज्याला आपण ह्युमॅनिटीज म्हणूया, फॉर पॉलिटेक्निक कोर्सेस. तर या 4 ह्याच्यामध्ये लॉ कुठे बसतं का, याच्यापेक्षा त्याचा पॅटर्न ज्याला आपण म्हणतो तो काही वेगळा आहे का, तर दॅट वी विल सी. तर सायन्स मध्ये तुम्ही 11-12 जर तुम्ही सायन्स मधून करत असाल विथ रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट, ज्याला तुम्ही ग्रुपिंग म्हणता, पीसीएम और पीसीबी, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी और फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स, यामध्ये जर तुम्ही सायन्स मधून तुमचे 11-12 कम्प्लीट केलं, तर यू हॅव ऑप्शन्स लाईक दिस. यू कॅन गो फॉर बीटेक और बीई, that is engineering stream. You can go for medicine like MBBS, BAMS, BHMS, dental ज्याला आपण BDS म्हणतो. Then you can go for some auxiliary in that bachelor of pharmacy, ज्यामध्ये you can go and work in the manufacturing company with respect to medicines, or you can go for some other stuff also, like तुम्ही गव्हर्नमेंट एजन्सी मध्येच काम करू शकता, किंवा तुम्ही टेलिमेडिसिन मध्ये काम करू शकता, फार्माको विजिलन्स ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये तुम्ही काम करू शकता. देन यू कॅन गो फॉर ऍग्रिकल्चर इफ यू हॅव इंटरेस्ट इन दॅट. ऍग्रिकल्चर जे ट्रॅडिशनल वेनी न करता, त्यामध्ये जर तुम्हाला काही इनोव्हेटिव्ह काही प्रॅक्टिसेस जर तुम्हाला इम्प्लिमेंट करता आल्या, अँड यू हॅव दॅट वी कॅन से क्वोशंट, देन यू कॅन गो फॉर बीएससी ऍग्री. देन नेक्स्ट इज बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स, ज्याला BCS म्हणतो, किंवा BCA computer application is quite similar to that. Then you can go for Bachelor of Science, that is plain BSc. In that you can do a specialization like BSc Physics, BSc Chemistry, BSc Botany, BSc Microbiology, etc. So in commerce, that is second stream, you can do your 11th and 12th in commerce, and then you can go for BCom. So after that, it's a standard format. You can go for cost accounting, it's a value addition thing. You can go for cost accounting or chartered accountant. Then you can go for business management like MBA or some stuff like in the finance, because you have sound knowledge of commerce since 10 to your degree. Then you can do some advertising and sales management thing, so that is also part of commerce stream, we can say. Then third is arts, ज्याला आपण ह्युमॅनिटीचे सब्जेक्ट म्हणतो. सो यू कॅन डू युअर पीजी इन दॅट. सपोज तुमचे आर्ट्सचे जे विषय आहेत, हिस्ट्री, पॉलिटी, यू कॅन डू जिओग्राफी, फिलॉसॉफी, देन यू कॅन गो फॉर लिटरेचर लाईक मराठी, हिंदी, बांगला, तामिळ, तेलुगू, मल्याळम, इंग्लिश, etc. Then you can go for some product designing, like this is quite innovative work in the arts.
you can go for media or journalism. If you have awareness with things happening around you in society, in state or in country at large, तर तुम्ही तुमच्या एक करिअर ऑप्शन म्हणून तुम्ही जर्नलिझम कडे बघू शकता. आणि जर्नलिझम इज एक्सपांडिंग. You can do some artwork, like you can join FTI, the Film Institute in Pune. You can join NSD, that is National School of Drama in Delhi. You can do some other, you can join some other colleges, like some private colleges which are offering you acting jobs, painting jobs, video editing, script writing, etc. So you can go for HRN training, school teaching. So these are some avenues under arts. So in polytechnic courses, this immediately after 10th, like you can go for private sector job through polytechnic courses, like you can do your diploma kind of thing. ती केल्यानंतर तुम्हाला असे काही जॉब ऑफर अवेलेबल आहेत. प्रायव्हेट सेक्टर जॉब, यू कॅन डू गव्हर्नमेंट सेक्टर जॉब, यू कॅन गो फॉर हायर स्टडीज लाईक BE and masters like ME, and you can be self-employed. That's the one thing that you can go की तुम्ही स्वयं तुमचं काहीतरी स्वतःचा उद्योग करू शकता, ज्याला स्वयंरोजगारीत म्हणतो आपण. Then what is law? How you can fit law in this? So basically law can be put into any stream. Like you can do BSc and then law, you can do BA and then law, you can do BCom then law, you can do BSc Agri, B Pharmacy, MBBS and then law. So how law is we can say prescribed in that, or we can say designed in the same. Then so law is important when it comes to the things ज्या आपण इंट्रोडक्शन मध्ये बघितल्या की ज्या खूप इम्पॉर्टंट आहेत सोसायटीच्या नॉर्मल वेलबिंग साठी. So there is one quote by Thomas Jefferson. So he was third president of the United States since 1801 to 1809. So he said the study of law is useful in a variety of points of view. Okay, it qualifies a man to be useful. कुणासाठी? For himself, to his neighbors and to the public. Okay, म्हणजे if you have a knowledge of law, जर तुम्ही कायद्याचा अभ्यास केला असेल तर त्याचा फायदा कोणाला होईल? तुम्हाला स्वतःला होईल, तुमच्या आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांना होईल, आणि at the end society at large. So that was the quote by the Thomas Jefferson. So I would show you some personalities, historical personalities ज्यांनी भारताच्या विकासामध्ये any kind of political, economic, social, एन्व्हायरमेंटल ETC या सगळ्या सेक्टर्स मध्ये ज्यांनी भारताच्या ग्रोथ स्टोरी मध्ये वी कॅन से कॉन्ट्रीब्यूट केले टू लार्ज एक्सटेंट. सम पर्सनॅलिटीज आर हिस्टॉरिकल, लाईक वी कॅन से बिफोर इंडिपेंडन्स, सम आर ऍट द एज ऑफ बिफोर अँड आफ्टर इंडिपेंडन्स, some are after independence, and some are quite recent. So as you can see on the screen, you will find Dr. B.R. Ambedkar in the left upper corner. Then we have Dr. Sardar Patel, Sardar Vallabhbhai Patel. We have in between Father of Nation, Mahatma Gandhi, and at right we have Pandit Jawaharlal Nehru. So these four are among the tallest figures of India in 20th century, and they are even relevant today. So या चौघांनी भारताच्या, along with others, we are not demeaning someone, भारताच्या इतिहासामध्ये, भारताच्या ग्रोथ स्टोरी मध्ये जर कोणी योगदान दिलं ऑल टाइम इन द रिसेंट पास्ट, लाईक मॉडर्न इंडिया जर आपण म्हटलं, तर त्यामध्ये जी काही नावं येतील त्याची सुरुवातीच्या नावांपैकीची ही नावं आहेत जी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. त्यामध्ये डॉक्टर B.R. आंबेडकर, वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू. सो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टर B.R. आंबेडकर ज्यांनी जाती निर्मूलनासाठी काम केलं, दलितांच्या उत्थानासाठी काम केलं, किंवा महिलांच्या उत्थानासाठी, प्रगतीसाठी काम केलं. देन वी हॅव सरदार पटेल, ज्यांना भारताचे आयर्न मॅन म्हटलं जातं, ज्यांनी भारत एकसंघ केला, भारताचे पहिले गृहमंत्री म्हणून त्यांनी खूप मोठी जबाबदारीचं काम पार पाडलं. ऑफकोर्स वी हॅव महात्मा गांधी, ज्यांना फादर ऑफ नेशन म्हटलं जातं, आणि भारताचा जो स्वातंत्र्य लढा आहे तो सिन्स 1920 ते स्वातंत्र्य मिळेपर्यंत त्यांनी अक्षरशः डॉमिनेट केला, आणि अहिंसा आणि ही तत्व त्यांनी भारतासोबत जगाला दिली. अँड ऍट द सेम टाइम वी हॅव पंडित नेहरू, की जे भारताचे पहिले पंतप्रधान होते,
ज्यांनी भारताच्या सुरुवातीच्या पायाभरणीमध्ये खूप मोठं योगदान दिलं. ऍग्रिकल्चर, इंडस्ट्री, रुरल डेव्हलपमेंट, अर्बन डेव्हलपमेंट, सोशल जस्टिस, ह्या सगळ्या सेक्टरमध्ये बिईंग हेड ऑफ द गव्हर्नमेंट मीन्स प्राईम मिनिस्टर, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे. ओके, सो या सगळ्यांच्या बाबत एक कॉमन गोष्ट आहे की these all were lawyers. ओके, या सगळ्यांनी कायद्याची पदवी घेतलेली आहे. मोस्ट ऑफ देम, लाईक ऑल ऑफ देम, have studied law in Britain. ओके, की त्यांनी त्या काळामध्ये ब्रिटनमध्ये जाऊन कायद्याची पदवी वगैरे घेतली आहे. डॉक्टर आंबेडकर ऑल्सो इन US फॉर फर्दर स्टडीज. तर या सगळ्यांमध्ये ती कॉमन गोष्ट आहे. तर ही कॉमन गोष्ट तुम्हाला सांगायचा मुद्दा हा की लॉ तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावरती हेल्पफुल ठरतो when it comes to your engagement in public life. ओके, तुम्ही जर लोकांसोबत वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये डील करत असाल, like suppose you are helping some poor, suppose you are helping unorganized sector workers, की जे असंघटित क्षेत्रात काम करणारे जे मजूर आहात, त्यांना जर तुम्ही मदत करत असाल तर लॉ विल हेल्प यू. ओके, लॉ मध्ये तुम्हाला काही अशा गोष्टी इनहेरंट तुम्हाला शिकायला मिळतात की ज्यामध्ये यू टेन्स टू थिंक इन अ स्पेसिफिक वे, यू टेन्स टू स्पीक इन स्पेसिफिक वे. या गोष्टी तुम्हाला हेल्पफुल ठरतात. आणि ज्याला आपण पब्लिक गॅदरिंगला ऍड्रेस करणं म्हणतो, किंवा जे काही सोशल गॅदरिंग असतात, सपोज एका स्पेसिफिक सेक्टर मधले लोक एकत्र येऊन काही ऍक्टिव्हिटीज करतात, त्यामध्ये बोलणं, त्यामध्ये त्यांच्यासोबत तुमचे विचार शेअर करणं, या गोष्टी तुम्हाला हेल्पफुल ठरतात. Then next we have 3 persons here, as you can see in the right, the larger image. You can say the name of that person is Ram Jethmalani. So he was one of the outstanding lawyers India ever had. Then in left we have, in upper black and white image, we have Nani Palkhiwala. So he was eminent jurist. His contribution to Indian legal system has been acclaimed across the aisle. सगळ्यांकडून खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांना नावाजले गेलेले एक व्यक्तिमत्व आहे नानी पालखीवाला. Below that we have Halil Nariman in the red and blue shirt. So these all three were one of the finest legal minds India ever had. Okay, यापैकी Halil Nariman right now, even after the age of 90 years, he is practicing in the Supreme Court of India. And we lost these two personalities, Ram Jethmalani in the left upper corner, Nani Palkhiwala. So हे भारताचे ऑल टाइम लिगल मास्टरमाइंड समजले जातात, ज्यांनी भारताच्या लिगल सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रीब्युट केलेला आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे त्याला प्रोटेक्ट करण्याचं पण एका पॉइंटला यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती काम केलंय. सोसायटीचे जे राईट्स असतील किंवा क्रिमिनल काही याच्यामध्ये गुंतलेले लोक असतील, त्यांना नो डाऊट की त्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती प्रोटेक्ट करण्याचं किंवा काही असतील तर त्यांना शिक्षा देण्याचं हे दोन्ही बाजूंनी यांनी काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. देन राईट नाव दिस 4 आर कंटेम्पररी इंडिया ज्याला आपण म्हणूया, त्याच्यामध्ये काम करणारे हे भारताचे सम ऑफ द फायनेस्ट लॉयर्स आहेत. सो इन लेफ्ट अपर द लेडी इंदिरा जयसिंग. So she is now practicing in the Supreme Court of India along with various high courts. At right corner upper we have Harish Salve. तुम्ही कधीतरी नाव त्यांचं ऐकलेलं असेल. And right now he is Queen's Counsel, म्हणजे ब्रिटनच्या राणीचे वकील आहेत ते in UK. Below that right we have Arvind Datar. So जे भारतातले टॉप कॉन्स्टिट्यूशनल आणि कमर्शियल किंवा टॅक्सेशन ज्याला आपण म्हणतो कॉर्पोरेट मॅटर्स त्यामधले टॉपचे लॉयर समजले जातात. अँड द लेफ्ट कॉर्नर डाऊन वी हॅव करुणानंदी. सो करुणानंदी इज राईट नाव प्रॅक्टिसिंग इन सुप्रीम कोर्ट अँड व्हेरियस हायकोर्ट्स इन इंडिया, की ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर वुमन एम्पॉवरमेंट संदर्भातल्या केसेस मध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती कॉन्ट्रीब्युट केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे सगळे लॉयर्स आहेत, हे सांगायची गरज नाही, हे चौघ. अँड देन इन द नेक्स्ट यू कॅन सी दीज आर ऑल politicians and at the same time lawyers. So in left upper we have Arun Jaitley, he passed away recently. Then in right we have P. Chidambaram,
Congress leader. Arun Jaitley was a BJP leader. Then in left below we have Kapil Sibal. So he is a Congress leader. Then in between we have Sushma Swaraj. So he was External Affairs first full-time External Affairs Minister of India, Woman Minister of India, and she was also lawyer. And at the right we have Abhishek Manu Singhvi. He is also lawyer practicing in Supreme Court and various high courts in India. या 5 लोकांमध्ये कॉमन फॅक्टर आहे की हे सगळे लॉयर्स आहेत आणि सगळे त्यांच्या पार्टीचे एक नावाजलेले नेते आहेत. ओके, सो त्यांनी खूप वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती खूप वेगवेगळ्या वेळी त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या पॉलिटिकल करिअर मध्ये लॉ खूप हेल्पफुल ठरलेला आहे. सो दॅट इज वन ऑफ द रिझन्स आय एम टॉकिंग हिअर अबाउट देम. सो व्हाय लॉ, तुम्ही लॉ का चूज करावं, तर त्याचे काही वी कॅन से पॉइंट्स आहेत. सम ऑफ द रिझन्स बिहाइंड हॅव्हिंग करिअर इन लॉ. सो बोथ इन टर्म्स ऑफ law, a career in law is rewarding experience. कशामध्ये? Both in terms of financial benefits, like you can have sound earning. I would say that would not be exaggerated at all. Like there are some lawyers in India who are charging more than 10 lakhs per appearance. I'm not saying per month or per day. I'm saying per appearance. And you have that kind of knowledge of law, if you have that kind of fame, that ability to deliver, you can be at that position. Okay, की दिवसामध्ये सपोज तुमच्या एक 2-3 appearances असतील तर there are certain, no doubt there are few, okay, there are few in numbers, but I'm stating the financial benefits behind having career in law. The next, सेन्स ऑफ फुलफिलमेंट. कशाची फुलफिलमेंटची तुम्हाला भावना असेल तर हेल्पिंग अ सिटीजन्स ऑफ सोसायटी. कशाबद्दल? बाय मेकिंग देम अवेअर अँड अंडरस्टँडिंग अबाउट बेसिक ह्युमन राईट्स. तुमचे बेसिक ह्युमन राईट्स काय आहे? तुमच्या घरी कुणीही आगंतुकासारखं येऊन तुम्हाला घेऊन जाऊ शकत नाही, नॉट इवन पोलीस. ओके, तुम्हाला कुणीही चालत्या रस्त्यावरून तुम्हाला उचलून काय आपल्याला किडनॅप म्हणतो किंवा तुम्हाला कोणीही पब्लिक प्रॉपर्टी वापरण्यापासून रोखू शकत नाही. नो वन कॅन टेल यू की तुम्ही या पब्लिक जे प्रॉपर्टी आहे, फॉर एक्झाम्पल रस्ता आहे तिथे जे स्ट्रीट लॅम्प लावलेले असतात त्याच्या खाली बसू नको असं तुम्हाला कोणीही सांगू शकत नाही. नो वन कॅन से की तू ही गाडी वापरायची नाही, हीच वापरायची, हेच खायचं नाही. नो वन कॅन टेल यू. सो दिस इज युअर चॉईस. दिस इज युअर बेसिक ह्युमन राईट्स. आणि हा तुम्हाला एक्सपिरियन्स लोकांमध्ये त्यांना या बेसिक ह्युमन राईट्स बद्दल अवेअर करणं, त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देणं, ह्यामध्ये एक फुलफिलमेंट आहे. अलॉंग विथ ऑब्विसली फायनान्शियल बेनिफिट्स. प्रत्येक जण त्या सेक्टरमध्ये करिअर करतो, त्याच्या मागच्या अनेक मोटिव्ह पैकी एक प्राईम मोटिव्ह असतो की तुम्हाला त्यातून काहीतरी अर्निंग, इनफॅक्ट साऊंड अर्निंग मिळालं पाहिजे. तर मग लॉ याच्यासोबत तुम्हाला काय ऑफर करतं? तर करिअर इन लॉ इज रिवॉर्डिंग एक्सपिरियन्स, ज्याला आपण म्हटलं फायनान्शियल benefits and sense of fulfillment in helping citizens. Along with that, it will offer you prestige. Okay, so if you are doing some kind of work, good work for the larger section of society, you will get fame. At the same time, diversity, म्हणजे तुमच्या कामामध्ये खूप विविधता असणार आहे. You can protect a particular person who is falsely charged by the police. त्याला तुम्ही ऍक्टिव्हेट करू शकता. At the same time, you can appear for labor union, ज्यांच्यावरती कंपनीकडून जाचकटी लावल्या गेलेल्या आहेत. or you can represent वुमन. ओके, की फॉर एक्झाम्पल एक आपण जर उदाहरण घेतलं तर केरळमध्ये जे मंदिर आहे सबरीमाला, तर त्या मंदिरामध्ये सर्टन एज ग्रुप मधल्या महिलांना प्रवेश अलाउड नव्हता. तर त्याची केस सुप्रीम कोर्ट पर्यंत गेली आहे. अँड राईट नाउ सुप्रीम कोर्ट सेज की असं चालणार नाही, महिलांनाही त्या मंदिरामध्ये प्रवेश करण्यात यावा. सो इट्स अबाउट द जेंडर इक्वालिटी. यामध्ये तुम्ही काम करू शकता. इट्स सिक्युअर जॉब. यू कॅन हॅव जॉब ऑल्सो लाईक 10 to 5 जॉब आफ्टर लॉ ऑल्सो. ते पण तुम्हाला बघता येईल. दॅट आय विल एक्सप्लेन शॉर्टली. यू कॅन हॅव फ्लेक्झिबिलिटी. सपोज यू आर इंडिपेंडंट काउन्सिल,
देअर इज नो बॉस. ओके, तुम्हाला तुमचा कोणी बॉस असणार नाही. ऑब्विसली आफ्टर साऊंड प्रॅक्टिस इट्स नॉट possible at the beginning. You should have your boss and you should learn from them also, but in long run तुम्ही तुमच्या independent practice करू शकता. And the last power to make difference, so there are huge, जसं आपण म्हटलं की हे सगळे लॉयर्स होते जे तुम्हाला इथं दिसतील की ज्यांनी सोसायटीच्या खूप मोठ्या काय म्हणू आपण डेव्हलपमेंट मध्ये स्वतःचं योगदान दिले. लाईक आंबेडकर, गांधी, नेहरू, पटेल, हियर पालखीवाला, नरिमन जेठमलानी, सो हियर साल्वे, दातार, इंदिरा जयसिंग अँड करुणानंदी आणि ऑल दिस पॉलिटिशियन्स यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती इंडियाच्या ओव्हरऑल कॉन्ट्रीब्युशन मध्ये ओव्हरऑल डेव्हलपमेंट मध्ये कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे. लॉ मध्ये करिअर कोणकोणते असू शकतात? सपोज आय हॅव डन विथ माय LLB. ओके, तर मग मी कोणते करिअर निवडू शकतो असं जर आपण म्हटलं तर एक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कोर्टामध्ये जाणं, केस आर्ग्यू करणं जज समोर की माय क्लायंट इज नॉट गिल्टी अँड अदर हँड दॅट पर्टिक्युलर पर्सन इज गिल्टी. अशा पद्धतीने अपोजिट डिबेट होत राहतील. यू हॅव टू प्रोड्यूस द एव्हिडन्सेस, यू हॅव टू प्रोड्यूस द विटनेस आणि त्या पद्धतीने तुमच्या केसचा निकाल लागेल. ऑन अदर हँड सम सिव्हिल मॅटर्स की ज्याच्यामध्ये तुम्ही जमिनीचे वाद आहेत ते तुम्ही करू शकता. देअर आर सर्टन फॅमिली मॅटर्स. ओके, की सपोज देअर इज अ केस ऑफ डायव्हर्स. ओके, पती पत्नी यांच्या घटस्फोटा संदर्भातली केस असतात तर यू कॅन रिप्रेझेंट दॅट पर्टिक्युलर हजबंड ऑर हिज वाईफ आणि यू कॅन हॅव द राईट फॉर द सेम. तर मग यामध्ये करिअर काय काय असू शकतात? सो आय विल एनलिस्ट द करिअर्स हिअर अँड देन वी विल डिस्कस इट वन बाय वन. सो लॉ फर्म is one of the career options, then corporate lawyer, then banking and insurance specialist officer law, then lecturer, professor of law, legal advisor, judiciary मध्ये subordinate and higher judiciary, then litigators म्हणजे जे आता तुम्हाला सांगितले की कोर्ट मध्ये जाऊन प्रॅक्टिस करणारे आणि लोकांना त्यांचा राईट मिळवून देणारे याला लिटिगेटर्स म्हणतात. पब्लिक प्रॉसिक्युटर ज्याला सरकारी वकील म्हणतो आपण, इन्व्हेस्टिगेटर, क्रिमिनॉलॉजिस्ट अँड पॅरालिगल. सो दीज आर सम करिअर ऑप्शन्स इन लॉ. यापैकी कोणतेही करिअर ऑप्शन तुम्ही निवडू शकता अकॉर्डिंग टू युअर क्वेश्चन, अकॉर्डिंग टू युअर यू कॅन से इंटेन्सिटी ऑर रेंज ऑफ युअर कम्फर्टेबिलिटी. सो लॉ फर्म काय असतं तर लॉ फर्म इज अ ऑर्गनायझेशन ज्याच्यामध्ये लोकांना लीगल सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात. ओके, ऑन बिहाफ ऑफ लॉ फर्म्स काही वकील न्यायालयामध्ये अपियर होतात आणि लोकांच्या याच्यामध्ये काम करतात. सपोज यू डोंट नो अ पर्टिक्युलर लॉयर पण तुम्हाला तुमची केस स्टँड करायची, देन यू कॅन गो टू द लॉ फर्म. त्या लॉ फर्मला तुम्ही जर ब्रीफिंग दिलं की अशी अशी माझी केस आहे अँड आय वॉन्ट रेमेडी, तर त्या लॉ फर्म मध्ये काम करणारे काही मेंबर्स असतात, सॉलिसिटर्स as you can say, ते त्या केसेस वरती अभ्यास करतात, त्याच्यातून कशा पद्धतीने रेमेडी हे करता येईल. सो दॅट इज काइंड ऑफ जॉब. ओके, कंपनीमध्ये जसं तुम्ही काम करता, सपोज तुम्ही इंजिनियर आहात किंवा IT कंपनीमध्ये काम करताय किंवा आणखी कोणत्या एखाद्या बँकिंगच्या फायनान्शियल कंपनीमध्ये काम करताय, तो जो जॉब असतो तशा पद्धतीने तुम्ही लॉ फर्म मध्ये जॉब करू शकता. तुमच्या समोर ब्रीफिंग येईल, यू हॅव टू स्टडी द केस and you can note down the points की याच्या अगेन्स्ट कुठले जातील, याच्या फेवर मध्ये कुठले जातील. ते घेतलेले पॉइंट्स घेऊन कुणीतरी केस आर्ग्यू करेल इन कोर्ट, ज्याला आपण लिटिगेटर म्हणतो. सो इट्स काइंड ऑफ अ सपोर्टिव्ह जॉब टू द लिटिगेटर्स. ओके, बट यामध्ये तुम्हाला फिक्स सॅलरी असेल आणि डिसेंट सॅलरी पण यामध्ये तुम्हाला मिळते. इफ यू आर डुईंग वेल यू कॅन हॅव अ सॅलरी ऑफ से पर मंथ 2 to 3 lakhs ऑल्सो. सो अशा पद्धतीने तुम्ही लॉ फर्म मध्ये काम करू शकता. देन कॉर्पोरेट लॉयर. सो कॉर्पोरेट लॉयर काय तुम्ही शब्द ऐकला असेल कॉर्पोरेट, आपण त्याला सोप्या भाषेत म्हणूया कंपन्यांचे वकील. ज्या मोठमोठ्या कंपन्या असतात, सपोज टाटा, अंबानी, अदानी किंवा तुमच्या इन्फोसिस सारख्या कंपन्या आहेत, विप्रो सारख्या कंपन्या आहेत, महिंद्रा, बजाज, तर या सगळ्या कंपन्यांचे लॉयर्स असतात, त्यांचं एक लीगल डिपार्टमेंट असतं. मग त्यांनी काम काय करायचं तर सरकारने जर एखादा कायदा आणला, एखादी नवीन नियमावली आणली तर तो कायदा, ओके, दॅट पर्टिक्युलर ऍक्ट ऑर रूल्स अंडर इट, ते तुमच्या कंपनीला कशा पद्धतीने अफेक्ट करते. जर ते तुमच्या कंपनीवरती ऍडव्हर्स अफेक्ट करणारे असतील आणि ते लॉ बुक्स मध्ये जस्ट समजले जाणार नसतील
तर यू कॅन ड्राफ्ट अ पिटिशन अँड आर्ग्यू ऑन बिहाफ ऑफ कंपनी. याच्या सोबतच कंपनीचे खूप वेगवेगळे मॅटर्स असतात. उदाहरणार्थ ए कंपनी बी कंपनीला टेक ओव्हर करते, किंवा सरकारने एखादा उद्योग विकायला काढलाय आणि त्या कंपनीने तो उद्योग खरेदी केला. उदाहरणार्थ मुंबईच्या एअरपोर्टचं जे मॅनेजमेंट आहे ते अदानी समूहाकडे गेले. तर मग ऑन बिहाफ ऑफ अदानी ग्रुप यू कॅन फाईल अग्रीमेंट की आम्ही कोणकोणतं काम करणार, सरकारने कोणती कामं केली पाहिजेत, आमच्या जबाबदाऱ्या काय, आमचे राईट्स काय, सरकारच्या जबाबदाऱ्या काय, सरकारचे राईट्स काय, यातून आम्हाला किती पैसे भेटतील, किती वर्ष काम करायचं, स्टाफ कुणाचा असेल, जर मिक्स असेल तर त्याची सॅलरी कोण देणार, सुपरविजन किती लेवल पर्यंत करता येईल. सो दीज आर सम कॉम्प्लेक्स इश्यू दॅट कॅन बी फ्रेम्ड बाय लॉयर्स ओनली. आणि त्या रोल मध्ये तुम्ही कॉर्पोरेट लॉयर म्हणून काम करू शकता. देन यू कॅन हॅव सम गव्हर्नमेंट जॉब्स ऑल्सो इन लॉयर. फॉर एक्झाम्पल बँकिंग जे आहेत, जे सरकारच्या मालकीच्या बँका आहेत, उदाहरणार्थ स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, बडोदा बँक आहे, ओके, त्यानंतर तुमची बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, अशा बँकांमध्ये लीगल डिपार्टमेंट मध्ये काम करण्यासाठी काही लोक लागतात, ज्याला स्पेशलिस्ट ऑफिसर इन लॉ असं समजलं जातं. तर आफ्टर युअर LLB यू कॅन गो फॉर सम एक्झाम्स कंडक्टेड बाय दिस बँक्स ऑर असोसिएशन ऑफ दिस बँक, ज्याला IBPS एक्झाम म्हटलं जातं. त्या बँकांमध्ये तुम्ही स्पेशलिस्ट ऑफिसर म्हणून सिलेक्ट होऊ शकता. अँड यू कॅन हॅव अ जॉब लाईक 10 to 5 जॉब, गव्हर्नमेंट जॉब, सॅलरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला गव्हर्नमेंटच्या नॉर्म्सनी मिळते. सेम केस इन्शुरन्स मध्ये पण तुम्हाला जॉब मिळतील. सरकारच्या मालकीची जे इन्शुरन्स कंपनी आहेत, उदाहरणार्थ LIC आहे, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, किंवा ओरिएंटल इन्शुरन्स आहे, जनरल इन्शुरन्स आहे, त्यानंतर युनायटेड इंडिया आहे. तर या कंपन्यांमध्ये तुम्ही स्पेशलिस्ट ऑफिसर इन लॉ या रोल मध्ये काम करू शकता. फोर्थ इज लेक्चरर और प्रोफेसर ऑफ लॉ. फॉर दॅट you have to complete your law degree, then PG, and you have to give exam called SET or NET, State Eligibility Test or National Eligibility Test. तर याच्यामधून तुम्ही फुल टाइम जे लॉ स्कूल्स असतात, लॉ कॉलेजेस असतात, त्यामध्ये तुम्ही एक विषय घेऊन तिथं टीचिंगचा जॉब करू शकता. यू कॅन बी अ डीन, यू कॅन बी अ हेड, यू कॅन बी अ प्रिन्सिपल ऑल्सो विथ प्रिस्क्राइब नॉर्म्स. जर तुम्ही कम्प्लीट केले तर तुम्ही त्या लॉ स्कूलचे प्रोफेसर, प्रिन्सिपल वगैरे बनू शकता. तर त्यामध्ये काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आणि काही प्रायव्हेट कॉलेजेस पण आहेत. देन यू कॅन बी अ लिगल ऍडवायझर. तर हा जो रोल असतो हा खूप लिमिटेड, काही वेळा तुम्हाला पार्ट टाइम, फुल टाइम दोन्ही ह्याच्यामध्ये भेटेल, की ज्या काही कंपन्या असतात छोट्या मोठ्या, त्यांचे लिगल ऍडवायझर म्हणून तुम्ही काम करू शकता, किंवा काही पर्सन जे खूप इम्पॉर्टंट आहेत, त्यांचे सगळे व्यवहार, त्यांच्यामध्ये तुम्ही त्यांना लिगल ऍडवायझर म्हणून काम करू शकता. सपोज पॉलिटिशियन्स, ओके, त्यांना तुम्ही, किंवा कंपन्या, त्यांना तुम्ही लिगल ऍडवायझर म्हणून त्या ठिकाणी काम करू शकता. काही NGOज असतात, ज्याला स्वयंसेवी संस्था म्हणतो, त्यांनाही तुम्ही लिगल ऍडवायझर मध्ये काम करू शकता, की तुम्ही जर एखादी पर्टिक्युलर गोष्ट केली तर त्याचे हे परिणाम होतील, लिगल इफेक्ट त्याचे असे आहेत, यू हॅव टू बी कॉशियस, किंवा जे काय असते, तर त्यामध्ये तुम्ही त्यांना ऍडवाइस देऊ शकता कायद्या संदर्भात. ज्युडिशरी इज वन ऑफ द important when it comes to having effect at large. सोसायटीवर खूप मोठ्या प्रमाणावरती जर तुम्हाला स्वतःचा प्रभाव पाडायचा असेल, तुमच्या कामाचा प्रभाव पाडायचा असेल, तर ज्युडिशरी हे एक त्याचं काय म्हणूया आपण, माध्यम आहे. तुम्ही ज्युडिशरी याचा अर्थ तुम्ही जज म्हणून काम करता, ज्याला न्यायाधीश म्हणतात. तर जे जे न्यायालय आहेत, फ्रॉम तालुका टू डिस्ट्रिक्ट टू स्टेट अँड ऍट द एंड सुप्रीम कोर्ट, तर या सगळ्या चारही पोझिशन मध्ये तुम्ही न्यायाधीश म्हणून काम करता, ज्याला JMFC जज म्हणतात. त्यांचे प्रमोशन डिस्ट्रिक्ट जज म्हणून होईल. डिस्ट्रिक्ट जज नंतर तुम्ही हायकोर्ट जज बनू शकता, आणि त्यानंतर सुप्रीम कोर्ट, या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता. बट दॅट इज अ सॅलरीड जॉब. तुम्हाला सरकारकडून सॅलरी दिली जाईल, जे पेन्शन वगैरे असतील, किंवा बाकीचे काही PF सारख्या अम्युनिटीज असतील, त्या तुम्हाला दिली जातील. यू विल हॅव सम स्पेशल प्रिव्हिलेजेस. तुम्ही कायद्याचं काम करताय, तर सरकारला एखादी गोष्ट सांगणं की तुम्ही चुकलाय आणि तुम्ही ते करेक्ट करा, हे भारतामध्ये न्यायाधीश सांगू शकतात विथ इफेक्ट, ज्याला काहीतरी लिगल इफेक्ट आहे. देन लिटिगेटर्स, जे नॉर्मल सिच्युएशन मध्ये तुम्हाला जे वकील दिसतात कोर्टामध्ये, जे न्यायाधीशांच्या समोर आर्ग्यू करतात केसेस, त्याला लिटिगेटर म्हणतात. पब्लिक प्रॉसिक्युटर हा एक प्रकारचा वकीलच असतो, बट ज्याला सरकारी वकील म्हटलं जातं. सपोज
a crime has happened, for example, say crime of rape or crime of murder or ज्याला आपण theft म्हणू किंवा पब्लिक ट्रँक्युलिटी तुम्ही डिस्टर्ब करताय, असे जे वेगवेगळे क्राईम आहेत जे समाजाच्या विरुद्धचे किंवा इन टेक्निकल वर्ड्स अगेन्स्ट द स्टेट समजले जातात, अशा क्राईम मध्ये सरकारची बाजू मांडणे आणि जो कोणी आरोपी आहे त्यामध्ये ज्याला पकडलेलं आहे त्याला शिक्षा मिळवून देणे हे पब्लिक प्रॉसिक्युटरचं काम आहे. उदाहरणार्थ तुम्ही बघितलं असेल 2611 मध्ये जे आपण कसाबला पकडलं तर त्याला सगळ्या प्रोसिजर नुसार सगळी त्याची ट्रायल कंप्लीट करून शेवटी आपण त्याला फाशी दिली. तर इथे सरकारची बाजू मांडणारे जे वकील आहेत तर त्यांना पब्लिक प्रॉसिक्युटर असं म्हटलं जातं. स्टेट लेवलला डिस्ट्रिक्ट लेवलला जे जे कोर्ट्स आहेत त्या सगळ्या कोर्ट्समध्ये, सेशन कोर्ट्समध्ये पब्लिक प्रॉसिक्युटर जी पीडित व्यक्ती आहे किंवा सपोज कोणाचा मर्डर झाला तर त्यांच्या फॅमिलीच्या वतीने किंवा एखाद्या महिलेवरती रेप झाला तर तिच्या वतीने विथ द एक्सपेन्स ऑफ गव्हर्नमेंट, सरकार त्यांना पगार देतो की त्या पीडित व्यक्तीच्या बाजूने तुम्ही केस लढा आणि जो कोणी आरोपी त्यामध्ये पकडलेला आहे त्याला त्याची शिक्षा द्या. सो त्याला पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणतात. त्याला सरकारकडून पगार दिला जातो. सो इट्स लाईक अ गव्हर्नमेंट सर्वंट, बट ते फुल टाइम सगळेच काम करतील असं नाही. यू कॅन रिझाइन दॅट अँड प्रॅक्टिस ॲज अ ऑर्डिनरी लॉयर. इन्व्हेस्टिगेटर, तर हे बऱ्याचदा तुम्हाला थोडंसं ऑफबीट आहे की वेगवेगळे क्राईम्स जे घडतात त्यामध्ये ज्या काही गव्हर्नमेंट एजन्सीज असतात त्यामध्ये इन्व्हेस्टिगेशनचं पण काम करणारे काही लॉयर्स लागतात. मग एव्हिडन्स कसे जमा करायचे, विटनेस कसा असतो, त्याची क्रॉस कशी घ्यायची, याबाबत काही वेळा ते इन्व्हेस्टिगेशन मध्ये हेल्पफुल ठरतात. क्रिमिनॉलॉजिस्ट इज रिसेंटली डेव्हलप सेक्टर की ज्यामध्ये क्राईमच्या ह्याच्यामध्ये त्या सीन मध्ये काय झालेलं आहे आणि तो सीन कसा आपल्याला एक्सप्लोर करता येईल, त्यामध्ये कोणकोणते लिगल प्रोव्हिजन्स आहेत की सपोज जनरल हाताने मारामारी करणं आणि शस्त्र घेऊन मारामारी करणं ह्यामध्ये फरक आहे. मग तो क्राईम सीन जो घडतो त्या दोन्हीमध्ये शिक्षा वेगवेगळी आहे. ओके, एका व्यक्तीने एका व्यक्तीला मारणं, सगळ्यांनी मिळून मारणं यामध्ये फरक आहे. एखाद्या घरात चोरी करणं आणि त्या घरामधले लोक त्यांना मारहाण करून चोरी करणं यामध्ये फरक आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तिथे क्रिमिनॉलॉजिस्ट म्हणून काही ऍडव्होकेट्स काम करू शकतात. अँड देर आर सर्टन पॅरालिगल स्टाफ. सो पॅरालिगल, ज्याला पॅरामेडिकल शब्द ऐकला तसं पॅरालिगल, की जे ऍक्च्युअल लॉचं काम चालतं त्याच्या पेरीफेरी, त्याच्या आजूबाजूला ऑक्झिलरी ज्याला आपण म्हणतो त्यांना सपोर्ट देणारे लोक. यामध्ये क्लर्क्स असतील, काही ड्राफ्ट करणारे लोक असतील किंवा जे असिस्ट करणारे लोक असतील वेगवेगळ्या जजेसला, आणि यांना पण जे जजेस असतात त्यांचे क्लर्क्स पण असतात की जजेसने एखादे जर जजमेंट दिलं तर ते व्यवस्थित टाईप करून घेणं, त्या सगळ्या गोष्टी करणं, त्यांना रिसर्चला मदत करणं. तर हे ज्युडिशियल क्लर्क ज्याला म्हटलं ते काम करतात. सो मग आपल्याला जो सुरुवातीला मुद्दा आपण म्हटला की इथं तुम्हाला फायनान्शियल बेनिफिट्स आहेत. तर मग फायनान्शियल बेनिफिट्स किती आहेत आणि कुठे आहेत? तर जर तुम्ही जसं सांगितलं की भारतामध्ये काही लॉयर्स आहेत जे पर अपीरियन्स 10-15 लाख रुपये घेतात आणि ते पुढे जाऊन जर जज बनले तर त्यांना महिन्याला काहीतरी, महिन्याला, आय एम नॉट सेइंग पर डे, महिन्याला त्यांचा पगार मिळेल. 1 लाख, 1.25 लाख, 1.5 लाख जो काही असेल तो. तर यामध्ये सॅक्रिफाईस तुम्हाला करावं लागतं. सो स्क्रीनवरती तुम्हाला जे पिक्चर दिसते, सो ही इज जस्टिस रोहिंटन नरिमन, रिटायर्ड जस्टिस, जे आता रिसेंटली 12 ऑगस्टला सुप्रीम कोर्ट जज म्हणून रिटायर झालेले आहेत. सो बिफोर दॅट ही वॉज प्रॅक्टिसिंग इन सुप्रीम कोर्ट ऍज अ लॉयर अँड इन व्हेरियस हायकोर्ट. तर त्यांचं पर डे अर्निंग किती होतं, हे आता गोष्टी पैशाच्या आहेत तर थोडस सांगितलं तर आपल्याला लक्षात येईल. सो इट इज सेड दॅट, ओके, की हे पब्लिक मध्ये बोललं गेलेलं वाक्य आहे. सेड दॅट हिज 1 गुड डे अर्निंग, एका दिवसाचं सिनियर ऍडव्होकेट म्हणून असणारं एका दिवसाचं जे अर्निंग आहे ते त्यांच्या 7 वर्षांच्या सुप्रीम कोर्ट जज म्हणून असणाऱ्या सॅलरी पेक्षा जास्त आहे. तर यू कॅन डू अ कॅल्क्युलेशन की सुप्रीम कोर्टच्या जजची पर मंथ सॅलरी किती असते, ती पर इयर काढा, इंटू 7 करा, यू विल गेट हिज सॅलरी फॉर 7 इयर्स. त्याच्यापेक्षा जास्त पैसे ते एका दिवसामध्ये ऍज अ लॉयर म्हणून कमावत होते. बट law practice is not all about money. Definitely it is about money, but not all about money. Okay, की ही फक्त पैशासाठी चालणारं क्षेत्र नाहीये. तुम्ही पैसे कमावू शकता, but it is beyond that. You can do social justice thing, you can do social service that will
अश्युअर फॉर द सोशल जस्टिस, आणि त्याच्यामध्ये जे विकर सेक्शन्स आहेत ज्याला प्रो बोनो म्हणतो आपण, एखाद्याची केस फुकट मध्ये लढणं, त्याच्याकडे पैसे नाहीयेत, ग्रुप ऑफ पर्सन, सपोज काही महिलांवरती अत्याचार झालेले आहेत किंवा काही दलित वर्गावरती अत्याचार झालेले आहेत, असे जे काही विकर सेक्शन्स आहेत जे फायनान्शियली साऊंड नाहीये, तर त्यांच्या वतीने प्रो बोनो फुकट केस लढणं, अशाही काही गोष्टी तुम्ही करू शकता. बट दिस पॉइंट इज रिलेटेड विथ मनी स्पेसिफिकली. मग यामध्ये एकदा का तुम्ही लॉ पूर्ण झालंय की यू कॅन हॅव युअर प्रॅक्टिस इन द इनिशियल स्टेज, यू कॅन डू एनिथिंग, म्हणजे त्यामध्ये स्पेशलायझेशन वगैरे इतक्या इनिशियली होत नाही, बट आफ्टर कपल ऑफ इयर्स लाईक 3, 4, 5 इयर्स तुम्ही तुमचा एरिया निवडता. जसं तुम्ही मेडिकल मध्ये बघता की डॉक्टर आहे, मग कोणतं जनरल फिजिशियन आहे, तर मग तो काय करेल, त्याचे क्लिनिक असेल छोटं, तर जे लोक येतात, काय होतंय, पाठ दुखते, पोट दुखते, ताप आहे, सर्दी आहे, त्याला तो गोळ्या देतो आणि ह्या बेसिक गोष्टी करतो. जर त्याला कोणतं सांगितले की पाठ दुखते पण इथं असं असं आहे, देन ही विल रेफर मॅटर टू द स्पेशालिस्ट. जो सपोज हाडाचा डॉक्टर ज्याला आपण ऑर्थो म्हणतो त्याच्याकडे देईल, किंवा कोण डोळ्यांचा डॉक्टर असेल तर त्याच्याकडे, याला आपण स्पेशालिस्ट म्हणतो. तर लॉ मध्ये स्पेशलायझेशनचे जे एरियाज आहेत ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसते. सिव्हिल लॉ इज अ क्वारल बिटवीन पर्सन टू पर्सन. ओके, सपोज दोन व्यक्ती आहेत, भाऊ आहेत दोघ जण, तर वडिलांच्या नंतर प्रॉपर्टीचं वाटप कसं करायचं, याच्यामध्ये लोकांना काही इंटरेस्ट नसला पाहिजे आयडियली. तर कुणाला काय मिळायचं हे ते दोघं बघून घेतील. जर त्या दोघांमध्ये काही भांडणं असतील तर दोघं कोर्टात जातील, दोघांना त्यांचे रिस्पेक्टिव्ह लॉयर तिथं अपिअर होतील त्या दोघांच्या वतीने, आणि कोर्ट विल डिसाइड की याचं कसं वाटप करायचं. किंवा तुम्ही शेजारी आहेत, जमिनीची मोजणी, एखादा म्हणतोय की माझी जमीन इथपर्यंत आहे, दुसरा म्हणतो नाही इथपर्यंत आहे, त्याची तुम्ही मोजणी करू शकता. किंवा फॅमिली मॅटर्स आहेत जे पार्ट ऑफ सिव्हिल याच्यामध्ये पण तुम्हाला बघायला मिळते की नवरा बायको यांच्या दरम्यान काही घटस्फोटाच्या गोष्टी आहेत, तर त्यामध्ये दॅट इज अ व्हेरी पर्सनल मॅटर, तर त्यामध्ये सरकारचा किंवा काही रोल असला नाही पाहिजे, आणि त्यामध्ये ते दोन जे आहेत त्यांचे रिस्पेक्टिव्ह वकील तिथे अपिअर होतील आणि तो मॅटर सॉर्ट आउट करतील अशा पद्धती. किंवा सपोज माझी बिल्डिंग आहे, तर मग त्याचा रेंट मध्ये जो टेनंट आहे तो मला ठरल्यापेक्षा कमी रेंट देतोय, कोण जास्त देतोय, ह्या बेसिक गोष्टी आहेत. जर तो पैसे चोरतच असेल तर त्याला क्राईम म्हटलं जातं, अँड दॅट विल बी अंडर द क्रिमिनल लॉ. सेकंड पॉईंट की मर्डर, रेप, रायट्स, अशा ज्या काही गोष्टी आहेत ज्या समाजामध्ये हिंसा निर्माण करतात, ज्या समाजाच्या विरुद्ध गोष्टी समजल्या जातात, सामाजिक शांतता भंग करणाऱ्या गोष्टी समजल्या जातात, तर त्या क्रिमिनल लॉ अंतर्गत ट्रीट केल्या जातात. मग त्याच्यासाठी इंडियन पिनल कोड आहे, त्यांच्या अंतर्गत एखादी व्यक्ती जर त्या क्राईम मध्ये सिद्ध झाली, तिने गुन्हा केलेला, तर त्याला त्याची शिक्षा भोगावी लागेल. कॉर्पोरेट लॉ हा मेनली कंपन्यांच्या विषयी आहे की कंपन्यांचं मर्जर कसं होईल. सपोज एक कंपनी आहे दुसऱ्या कंपनीला टेक ओव्हर करते, त्याचा लॉ काय आहे. मग अशा टेक ओव्हर मध्ये तिथल्या इस्टॅब्लिश कामगारांचा काय असेल, त्यांच्या पगाराचा काय होईल. किंवा दोन कंपन्या मर्ज होत आहेत, ओके, की जी जुनी हच होती ती आता वोडाफोन बनली, ओके, असं तुम्ही बघता ना सगळं. तर मग अशा ह्या कंपन्या मर्ज होतात, त्याच्यामध्ये काय आहे. तर किंवा टॅक्सेसचा मॅटर खूप मोठा असतो. अशा काही कंपन्यावरती हजारो कोटी रुपयांचे टॅक्स सरकार लेवी करतं, जे विदिन लॉ परव्ह्यू असतील तर ते भरलं जाईल. पण जर सरकार एक्सेस टॅक्स आकारत असेल तर कंपनी सरकारच्या विरुद्ध कोर्टामध्ये दावा ठोकू शकते, आणि त्या इलिगल जे टॅक्स लेवी केला जातो त्याच्या विरुद्ध जे काय असेल ती रेमेडी मिळवू शकते. टॅक्सेशन लॉ त्याच्या अंतर्गत इज क्वाईट इंटर रिलेटेड. देन लेबर लॉ, सपोज कंपनी मॅनेजमेंट आणि लेबर यांच्यामध्ये जर काही कॉरल असेल, लेबर लॉ म्हणजे असे कायदे आहेत जे या दोघांच्या दरम्यान म्हणजे मॅनेजमेंट आणि लेबर यांच्या दरम्यानचे जे ट्रान्झॅक्शन असतील, यांच्या दरम्यानचे जे रिलेशन्स असतील ते डिझाईन करतं. उदाहरणार्थ कामाचे तास किती पाहिजेत, जेवायची वेळ किती पाहिजे, मग महिला असतील तर तिथे पाळणाघर असलं पाहिजे, ओके, की सपोज एखादी लॅक्टेटिंग वुमन आहे, तिचे जर लहान मुलगा मुलगी असेल तर त्याच्यासाठी छोटं पाळणाघर पाहिजे, किंवा तिथे स्पेस पाहिजे ब्रेस्ट फिडिंग साठी. किंवा असे काही प्रोव्हिजन्स आहेत की मोठमोठ्या कंपन्यामध्ये विशाखा कमिटी म्हणून असते की सेक्शुअल हॅरेसमेंट जर होत असेल तिथं, तर तिथे एक कमिटी इन हाऊस त्याच्यामध्ये ती काम करेल. सो हे तुमच्या लेबर लॉ आणि क्रिमिनल याला जोडून आहेत, काय गोष्टी इंटरलिंक होते. इंटरनॅशनल लॉ मध्ये तुम्हाला बघता येईल की
इथं स्टेट अगेन्स्ट स्टेट काम करतो. स्टेट म्हणजे भारत देश ज्याला आपण म्हणूया, त्याच्या विरुद्ध समजा पाकिस्तान आहे, किंवा भारताच्या विरुद्ध जर्मनी, किंवा जपानच्या विरुद्ध रशिया, अमेरिका विरुद्ध रशिया, असे जे काही केस आहेत जे इंटरनॅशनल कोर्टमध्ये अशा केसेस लढवल्या जातात आणि त्याच्या अंतर्गत हे केले जाते. उदाहरणार्थ भारताची जी कुलभूषण यादव संदर्भातली जी केस होती ती भारताच्या वतीने हरीश साळवेंनी लढवली होती. सो ते इंटरनॅशनल लॉ त्याचा गव्हर्निंग. फॅमिली मॅटर्स अशाच पद्धतीने तुम्ही डील करू शकता आणि त्यामध्ये यू कॅन हॅव अ स्पेशलायझेशन. कॉन्स्टिट्युशनल मॅटर्स हा खूप मोठा, ज्याला आपण विस्तृत म्हणूया अशा पद्धतीचा एक सेक्टर आहे, ज्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनच्या, राज्यघटनेच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या इंटरप्रिट केल्या जातात. उदाहरणार्थ राज्यपालाचे अधिकार काय, ओके, राष्ट्रपतीचे अधिकार काय, केंद्र सरकार जर राज्य सरकारवरती काही गोष्टी इलिगल ज्याला आपण म्हणूया लादत असतील तर राज्य त्या केंद्र सरकार विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतं. तर हे कॉन्स्टिट्युशनल मॅटर्स अशा पद्धतीने डील केले जातात. काही ऍडमिनिस्ट्रेशनचे मॅटर्स आहेत, सपोज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ त्याच्या संदर्भात काम करतो. उदाहरणार्थ तुम्ही गव्हर्नमेंटचे नोकर असाल तर मग तुमच्या कामाचा काय म्हणूया आपण दायरा, सीमा ज्याला आपण म्हणतो ती किती, किंवा तुम्हाला जे डेलिगेट केलेलं काम आहे ते तुम्ही व्यवस्थित करताय का, किंवा पार्लमेंटने जे सांगितलं ते सरकार करते का, अशा पद्धतीचे काही मॅटर्स. आणि देर आर सम पेटंट मॅटर्स लाईक ट्रेडमार्क आहेत, ओके, किंवा तुमचे पेटंट आहेत, इंडस्ट्रियल डिझाईन आहे, याच्या संदर्भातले काही मॅटर्स असतात. उदाहरणार्थ एका कंपनीने बनवलेलं औषध दुसरी कंपनी बनवू शकत नाही, ओके, त्याला आपण त्याचं पेटंट म्हणतो. किंवा ट्रेडमार्क असते, तुम्ही सपोज हा मायक्रोसॉफ्टचा पेन आहे, याच्यावरती तुम्ही रेनॉल्डचा पेन असं त्याचं ट्रेडमार्क छापून तो विकू शकत नाही, दॅट्स अगेन्स्ट लॉ. तर अशा पद्धतीचे काही मॅटर्स आहेत. तर मग हे सगळं करण्यासाठी आपल्याला बघावं लागेल की यामध्ये कोर्सेस कोणकोणते, की आपल्याला जर लॉ करायचं असेल तर कोणते. तर आफ्टर 12th यू हॅव ऑप्शन लाईक दिस दॅट यू कॅन सी ऑन द लेफ्ट. बीकॉम LLB, BA LLB, BBA LLB, BSc LLB, अशा पद्धतीने क्लब करून तुम्हाला 5 वर्षाचा कोर्स काही इन्स्टिट्यूशन मध्ये मिळतो. काही याच्यामध्ये स्पेशल तुम्हाला फायरचा BSL LLB असा कोर्स आहे ज्यामध्ये लॉ आणि तुम्हाला काही सोबत सोशियोलॉजी, हिस्ट्री सारखे काही सब्जेक्ट शिकवले जातात. बीकॉम असेल तर ते क्लब करून तुम्हाला बीकॉमची डिग्री एक मिळेल आणि सोबत लॉची पण डिग्री मिळेल 5 वर्षामध्ये. काही ठिकाणी BBA LLB आहे, तुम्हाला BBA ची पण डिग्री मिळेल आणि LLB ची पण डिग्री मिळेल 5 वर्षानंतर तुम्हाला. अशा पद्धतीने जर तुम्हाला असं वाटलं की मला लॉ करायचंय का नाही हे आत्ताच डिसाईड नाही, म्हणजे 12वी नंतर तुम्ही ठरवलेले नाहीये, किंवा तुम्हाला कन्फ्युजन आहे, तुम्हाला ठरवता येत नाही, किंवा क्लिअर तुम्ही ठरवलेलंच आहे की मला लॉ करायचं नाही, मग तुम्ही काय करता, तुम्ही जे तुमच्या आवडत्या गोष्टी ते करता. सपोज मी BA केलं, BSc केलं, MBBS केलं, BE केलं, किंवा मी BCS वगैरे अशा कोणतीही मी डिग्री केलेली आहे, आणि ड्युरिंग डिग्री और आफ्टर डिग्री मला असं वाटलं की हे आता मला जमत नाही, किंवा हा माझा एरिया ऑफ इंटरेस्ट नाही, डाऊन द लाईन 10 वर्ष मी ह्या सेक्टर मध्ये काम करू शकत नाही, मग मी काहीतरी वेगळं एक्सप्लोर करतो, अँड देन आय कम टू नो की लॉ मला करता येईल, अँड दॅट कुड बी माय एरिया ऑफ इंटरेस्ट. तर तुम्ही तुमच्या BSc अग्री, BE, B फार्मसी, MBBS ह्या सगळ्या डिग्री नंतर, कोणत्याही डिग्री नंतर BA BCom सुद्धा त्यामध्ये आहे, त्यानंतर तुम्ही 3 वर्षाचा लॉ कोर्स करू शकता, जो 3 इयर डिग्री कोर्स समजला जातो, जो तुम्हाला व्हेरियस लॉ कॉलेजेस मध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. इट्स काइंड ऑफ अनदर डिग्री, पण त्यासाठी तुम्हाला तुमचं बॅचलर असणं गरजेचं आहे. बॅचलर व्हेन इट कम्स लाईक बॅचलर ऑफ कॉमर्स और बॅचलर इन आर्ट्स लाईक MBBS और BCA लाईक दॅट. तुम्ही ती बॅचलर डिग्री मिळाल्यानंतर हे तुम्हाला 3 वर्षांची डिग्री इथे मिळू शकते. आफ्टर लॉ लाईक आफ्टर LLB यू कॅन डू PG, पोस्ट ग्रॅज्युएशन इन लॉ, ज्याला आपण पदव्युत्तर म्हणतो, तर दॅट इज LLM, ज्याला मास्टर्स म्हटलं जातं. अँड आफ्टर दॅट यू कॅन गो फॉर PhD, एक पर्टिक्युलर विषय घेऊन त्यामध्ये तुम्ही थरली रिसर्च वगैरे करून PhD मिळू शकता. यू कुड बी डॉक्टरेट, पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी तुम्हाला त्याची PhD प्रदान करेल. LLB देन सेट नेटच्या काही एक्झाम्स आणि PhD हे मेनली अकॅडमिक संदर्भात महत्वाचं मानलं जातं. इफ यू आर गोइंग फॉर प्रॅक्टिस लाईक लिटिगेशन, पब्लिक प्रॉसिक्युटर ते करत असेल तर LLM फारसं कोणी करत नाही. ऑफकोर्स की जर एक तुम्हाला एक इंटरेस्टच आहे आणि तो एक पर्टिक्युलर विषय तुम्हाला जास्त एक्सप्लोर करायचा आहे, उदाहरणार्थ फॅमिली लॉ किंवा कमर्शियल लॉ, ज्यामध्ये तुमचे बिझनेस लॉ मधले काही लॉ येतील, उदाहरणार्थ टॅक्सेशन वगैरे, इन्शुरन्स,
तर ते तुम्ही पीजी मध्ये एक्सप्लोर करू शकता. अदरवाइज विथ द हेल्प ऑफ LLB यू कॅन डू प्रॅक्टिस इन एनी. ओके, दॅट इज देर इज नो प्रॉब्लेम रिगार्डिंग दॅट. मग याच्यासाठी एक्झाम कुठल्या द्याव्या लागतात? तर सपोज तुम्ही 12वी पूर्ण केलेली आहे आणि तुम्हाला आता 5 इयर कोर्सला ऍडमिशन घ्यायचं आहे, तर यू हॅव कॉमन लॉ ऍडमिशन टेस्ट, ज्याला क्लॅट म्हटलं जातं. तर ही कॉमन लॉ ऍडमिशन टेस्ट भारतातले टॉपचे लॉ स्कूल, ज्याला नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी स्कूल म्हटलं जातं, त्यामध्ये ऍडमिशन साठी घेतले जातात. उदाहरणार्थ जे IIT मध्ये तुमची JEE ही वेगळी एक्झाम होती, ज्यातून IIT मध्ये तुम्ही तुमचं ऍडमिशन सिक्युअर करू शकता, तसं क्लॅटच्या माध्यमातून तुम्ही 5 इयर कोर्सला तुमच्या 5 इयर कोर्स साठी तुम्ही तुमच्या NLUs मध्ये ऍडमिशन घेऊ शकता. किंवा काही युनिव्हर्सिटी आहेत ज्यांनी एकत्र येऊन टेस्ट केले, ज्याला ILET म्हटलं जातं, ऑल इंडिया लॉ एंट्रन्स टेस्ट. त्यानंतर हे झालं नॅशनल लेवलला. काही युनिव्हर्सिटी लेवलला एक्झाम होतात. उदाहरणार्थ सिम्बायोसिस जे लॉ स्कूल आहे त्याची एक्झाम सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी कडून कंडक्ट केली जाते. किंवा भारतीय विद्यापीठचे जे कॉलेजेस आहेत, सपोज पुण्यात त्यांचे 2 कॉलेजेस आहेत, दिल्लीला एक आहे, तर याच्यासाठीची जी एक्झाम आहे ती भारतीय विद्यापीठ जे डीम्ड युनिव्हर्सिटी आहे त्यांच्याकडून कंडक्ट केली जाईल. काही वेळा तुमच्या LLB PG LLM ज्याला आपण म्हणतो, त्या LLM चे ऍडमिशन क्लॅट मधून होतात. बट ऑफकोर्स तुम्हाला पेपर वेगवेगळे असतील. 12वी नंतरच्या 5 इयर कोर्स साठीचा वेगळा पेपर असेल. जर तुम्ही ऑलरेडी LLB पूर्ण केले आणि तुम्हाला PG करायचे तर त्याच्यासाठीचा पेपर वेगळा असेल. त्यानंतर स्टेट लेवल एंट्रन्स CET आहे, उदाहरणार्थ महाराष्ट्र CET, जी वेगवेगळ्या राज्यांमध्ये घेतली जाते. तर आफ्टर युअर ग्रॅज्युएशन लाईक BA BCom MBBS BE BCA कोणतेही तुम्ही कोर्स करा, त्याच्यानंतर जर तुम्हाला 3 इयर्सचा लॉ कोर्स करायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्राची CET देऊ शकता. आणि महाराष्ट्रामधले जे कॉलेजेस आहेत, उदाहरणार्थ GLC गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबई, किंवा पुण्यामधलं यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेज आहे, किंवा फिरोदिया लॉ कॉलेज आहे, ILS लॉ कॉलेज आहे, तर या याच्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही महाराष्ट्राचे CET देऊन त्यामध्ये 3 इयर्सचा कोर्स तुम्ही करू शकता. जर तुम्हाला 5 इयर्सचा कोर्स करायचा, या सगळ्या याच्यामध्ये 5 इयर्सचे पण कोर्सेस आहेत, बट दॅट इज आफ्टर 12th. 3 इयर्सचे कोर्स ग्रॅज्युएशन. भारतातले टॉप लॉ कॉलेजेस कोणते की लाईक यू कॅन ऍस्पायर फॉर, की मला जर लॉ करायचंच आहे तर मी खूप चांगल्या ज्याला इस्टीम म्हणतो की इंजिनिअरिंग करायचं तर IIT साठी मी प्रयत्न करेन. किंवा मेडिकल करायचं असेल तर एम्स किंवा जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, BJ आहे, JJ आहे, नायर आहे, तर या कॉलेजेस साठी मी प्रयत्न करेन. तशा पद्धतीने लॉ मध्ये भारतामध्ये 23 नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी आहेत, ज्या देशातल्या प्राईम सिटीज मध्ये आहेत. उदाहरणार्थ दिल्ली, मुंबई, नागपूर, बेंगलोर, भोपाळ, जोधपूर याच्यामध्ये आहेत. त्यानंतर हैदराबाद मध्ये नालसार युनिव्हर्सिटी ऑफ लॉ आहे, ती भारतातली एक प्रीमियम लॉ स्कूल समजलं जातं. देन ILS लॉ कॉलेज जे पुण्यामध्ये आहे, सिम्बायोसिस लॉ स्कूल जे पुण्यामध्ये आहे, महाराष्ट्रातले स्पेसिफिक सांगतो मी तुम्हाला. बेंगलोरमध्ये असणारं स्कूल ऑफ लॉ आहे ख्रिस्ट युनिव्हर्सिटीचं. त्यानंतर जामिया मिलिया इस्लामिया या युनिव्हर्सिटीचं पण एक लॉ स्कूल आहे. DU युनिव्हर्सिटीचं जे लॉ डिपार्टमेंट आहे, ज्याला DU दिल्ली युनिव्हर्सिटी लॉ कॅम्पस म्हटलं जातं, ते सुद्धा भारतातल्या टॉप लॉ कॉलेजेस पैकी आहे. भारतातले खूप सारे हायकोर्ट सुप्रीम कोर्ट जजेस हे या लॉ स्कूल मधून पास आउट आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द करिअर इन लॉ. त्यामध्ये तुम्हाला बघता येईल की कोणते कोर्सेस केले पाहिजेत, जे इथे तुम्हाला दिसत आहेत. त्यानंतर त्याच्यासाठीच्या एक्झाम कोणत्या आणि त्या कोणत्या कॉलेजेस मधून केले पाहिजेत. त्यानंतर तुम्हाला बघता येईल यामध्ये स्पेशलायझेशन कोणतं आहे. तुम्ही जजेस बनू शकता, तुम्ही पब्लिक प्रॉसिक्युटर बनू शकता, लिटिगेशन बनू शकता, तुम्ही लॉ फर्म मध्ये जाऊ काम करू शकता, किंवा तुम्ही कॉर्पोरेट लॉयर म्हणून काम करू शकता. त्यानंतर लॉच्या या काही बेसिक एलिमेंट्स आहेत. अँड दीज आर सम आयडियल पर्सनॅलिटीज इन लॉ. त्यामध्ये हे सगळे लॉयर टर्न पॉलिटिशियन आहेत. हे टिल नाव फक्त लॉयर म्हणून काम करतायत. हे भारतातले टॉपचे लॉयर जे होते त्यापैकी हे 3 जण आहेत. दीज आर सम हिस्टॉरिकल पर्सनॅलिटीज ज्यांनी लॉ संदर्भात काम केलेलं आहे किंवा त्यांच्या लॉचं त्यांना बॅकग्राऊंड आहे. ओके, Thank you so much, sir. Thank you Okay. for all the inputs and also for contributing to Unique Tuitions. Thank you. थँक्यू.